नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नाली। आजचा विषय हा प्रेग्नन्सी मधले कॉम्प्लिकेशनचा आहे आणि हा प्रेग्नेंट महिलांनी जरूर ऐकावा आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा जरूर ऐकावा, कारण हे आपल्यासाठी आहे। हे बघा, जेव्हा कुठलीही मुलगी जनरली प्रेग्नन्सी तिची राहते, पहिली प्रेग्नन्सी असते, तेव्हा काय होतं, जेव्हा हे नातेवाईकांना ही गोष्ट कळते किंवा घरातल्यांनाही सुद्धा जेव्हा कळते गोष्ट, तेव्हा तिला पहिली प्रेग्नन्सी म्हटल्यावर तिला प्रत्येक जण तिचे खूप लाड करत असतं। खाण्यापिण्याचे इतके लाड होतात की प्रत्येक माणूस तिला सतत हे खा ते खा आणि तीही खायला लावतात जबरदस्ती, की बाळासाठी चांगलं आहे हे नक्की खा, तुझ्यासाठी चांगलं आहे, बाळाची वाढ चांगली होईल, बाळाच्या ह्याच्यासाठी त्याच्यासाठी, म्हणून भरपूर तिला खायला दिलं जातं। आणि त्याने काय होतं, हे बघा, खाणं खूप महत्वाचं आहे बाळाच्या वाढीसाठी, बाळाच्या पोषणासाठी, आईच्या पोषणासाठी खूप गरजेचं आहे। पण कधी जेव्हा ते प्रमाणात असेल तेव्हा, कुठल्याही गोष्टीला प्रमाण आहे, असं अतिरिक्त किंवा एक्सेस करून चालणार नाहीये। त्यामुळे काय होतं, जनरली प्रेग्नन्सीमध्ये 8 ते 10 किलो वजन हे वाढणं अपेक्षित असतं। जर समजा 50 किलोची एखादी मुलगी असेल तर तिचं 58 ते 60 किलो पर्यंत ठीक आहे वजन वाढणं, परंतु 68 किलो, 70 किलो, 62 किलो इतक्यापर्यंत वजन वाढतं, म्हणजे 10 ते 15 किलो पर्यंत तुमचं वजन हे एक्सेस वाढतं। त्यामुळे काय होतं, प्रेग्नन्सी मधले कॉम्प्लिकेशन जेव्हा तिसरा ट्रायमिस्टर येतो, म्हणजे 6व्या महिन्यानंतर तेव्हा प्रेग्नन्सीचे कॉम्प्लिकेशन जाणवायला लागतात। भरपूर वजन वाढतं, बाळाचं सुद्धा वजन वाढतं, त्यामुळे बाळाची पोटातली पोझिशन चेंज होते, गर्भाशयातली। त्या प्रेग्नेंट महिलेला हायपरटेन्शनचा किंवा डायबिटीजचा प्रेग्नन्सी मधल्या ह्याचे कॉम्प्लिकेशन जाणवायला लागतात। त्यामुळे हे बघा, प्रेग्नेंट राहिल्यावर खाणं पिणं खूप लक्ष देऊन केलं पाहिजे। काहीही आणि कितीही प्रमाणात खाणं योग्य नाही आहे। त्यामुळे वजनाकडे नक्की लक्ष